नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो आपला पहिला टॉपिक आहे मॅथ्स पार्ट 2 मधला बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला हाऊ टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स अँड जे बिटवीननेस ज्याला आपण मराठीमध्ये जो दरम्यानचा याचा स्टडी केलाय, त्याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट 1.1 होता तो आपण अभ्यासाला आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न द पॉइंट लाइन सेगमेंट, रे, लाइन. फर्स्ट इज लाइन सेगमेंट, त्याला आपण रेषाखंड असं म्हणतो. सो दिस इज सेगमेंट AB. या आकृतीवरती सेगमेंट AB आहे. A and B is called the end point of segment AB. ना सेगमेंट AB चं रेडियस जे आहे ते आपण ब्रीफ मध्ये शॉर्टकट मध्ये सेग AB असं म्हणणार आहे और सेग BA. इथं AB चालतं आणि सेगमेंट BA चालतं. म्हणजे आपल्याला सेगमेंट हा दोन्ही प्रकारे लिहिता येतो. Then next point is ray. Next point is ray. रे आपण मराठीमध्ये किरण असं म्हणतो. किरण. We draw this segment AB. आता आपण सेगमेंट AB काढला आणि मी एका बाजूला एरो दिला आणि मी इथं सी असं नाव दिलं. AB ला आपण सेगमेंट म्हणतो, बट AC इज कॉल्ड रे. आणि आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये ही सेगमेंट, रे, पॉइंट अँड प्लेन याच्याविषयी सविस्तर अभ्यास केलेला आहे. प्लेन कोणाला म्हणायचं, रे कोणाला म्हणायचं, मग हाऊ टू राईट द रे. इथं लिहिता रेचा असं ए इज द एंड पॉइंट ऑफ रे. ए ला त्या रेचा एंड पॉइंट म्हणायचं. सो वी राईट रे AC. आपण हा रे सी असं लिहू शकत नाही. सी असं लिहू शकत नाही. जसं आपण सेगमेंट म्हणलं की दोन्ही प्रकार लिहिता येतो. जो एंड पॉइंट आहे तो सुरुवातीला घ्यायचा. ठीक आहे. ए सी. AB हा सेगमेंट होतो, पण AC इज द रे. So A is called the end point of this ray. The next is line AB. आता आपण स्टँडर्ड 9 मध्ये जो पहिला टॉपिक बघितला आपण मॅथ्स 1 मध्ये जो आहे तो आहे सेट आहे. आणि आपण त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला सेटचे प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये आता आपण लाईन AB म्हणजे काय, तर युनियन ऑफ सेट, युनियन ऑफ द पॉइंट ऑन रे AB अँड अपोजिट रे ऑफ रे AB इज कॉल्ड लाईन. लाईन जनरली आपण असे दाखवतो, दोन्ही बाजूला एरो असं असेल. लाईन AB त्याला म्हणायचं लाईन AB. लाईन म्हणजे काय, तर या रेषा कशी तयार होते, अनेक बिंदूंचा संच एकत्र येऊन रेषा तयार होते. याला लाईन AB असं म्हणतात किंवा लाईन BA असं सुद्धा म्हटलं तरी चालतं. तर नेक्स्ट पॉइंट बघायचं आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण एकरूप म्हणतो. एकरूप रेषाखंड कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता आपल्याला कॉन्ग्रुएंट सेगमेंट आपण जर विचार केला, सपोज द सेगमेंट AB ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर, then we draw the segment BC of 4.5 cm
centimeter. And then draw third segment. PR is also 5 centimeter. इथं आपण काय केलं, 3 रेषा काढल्या आपण. याची लांबी 5 आहे AB ची, BC लांबी 4.5 आहे, PR ची लांबी किती 5 आहे. If we observe these 3 segments, तर आपण या 3 रेषाखंडाचं निरीक्षण केलं, तर length of AB and length of PR are equal. इथं PR आणि AB या दोन रेषाखंडांची लांबी इक्वल येते. So we write length or segment AB equal to segment PR is equal to 5 centimeter. दोन्हींची लांबी समान आहे म्हणून आपल्याला म्हणायचं कॉन्ग्रुएंट सेगमेंट. काय म्हणायचं कॉन्ग्रुएंट सेगमेंट. वी राईट लेंथ AB असं लिहिता येतं इज इक्वल टू लेंथ PR and we also write the length segment AB हे कॉन्ग्रुएंट सिंबल सेगमेंट PR. अशा प्रकारे आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट हे आपल्या मराठीत आपल्याला सांगता येईल की ज्या दोन रेषाखंडांची लांबी समान आहे, द सेगमेंट विथ इक्वल लेंथ इज कॉल्ड द कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आपल्याला नेक्स्ट आहे तो प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्ग्रुएंट सेगमेंट. तर कॉन्ग्रुएंट सेगमेंट आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे. मी इकडे दिलेलं आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट. या प्रॉपर्टीमध्ये 3 प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी रिफ्लेक्सिव्हिटी. सेकंड आहे सिमेट्री. आणि थर्ड आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. आता याचं मिनिंग काय बघा. मिनिंग काय बघा की रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे स्वतःचे ग्रुप असेल. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AB. Each segment is congruent to each other. प्रत्येक रेषेकडे स्वतःचे एक ग्रुप असतो. सेकंड सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD म्हणतात. जर AB हा CD शी कॉन्ग्रुएंट असेल, एकरूप असेल, तर काय लिहायचं आपल्याला, देन सेगमेंट CD इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट सेगमेंट AB. म्हणजे पहिला रेषाखंड दुसरा रेषेकडून, तर त्यावेळेला दुसरा रेषाखंड पहिल्या रेषेकडून असतोच. या प्रॉपर्टीमध्ये सिमेट्री. प्रत्येक रेषाखंड, आता इथे सेगमेंट AB आहे, इथे सेगमेंट AB आहे, याचा अर्थ असा आहे की प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. आपली लास्ट प्रॉपर्टी आहे इथे 3 सेगमेंटची बाबतीत आहे. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC and segment BC is congruent segment BC. तर काय म्हणले बघा, AB हा BC शी कॉन्ग्रुएंट आहे आणि BC हा AC शी. पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषेकडे ग्रुप आहे, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषे. देन वी राईट हे जी AB आणि AC आहे तर कशा पद्धतीने कॉन्ग्रुएंट असतात. देन वी राईट सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्याशी, दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असतो. आता याच्या पुढील जे पॉइंट आहे त्याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरला करूया. थँक्यू.